पाहुणे बा, हे 20,000 रुपये हे घ्या बरं. ते तुम्ही शिवलालला दिले होते ना, ते घ्या बरं. हे त्यांनी शिवलाल भाऊनी वापस दिले काय? त्यांनी नाही दिले, हे आमचे शांताराम भाऊच्या जोडचे माझ्यावरचे होते. ते तुम्हाला आता तुमच्या जोडचे गेले राजू 20,000 रुपये, ते मग घेऊन घ्या. हे जाऊ दे ना मग, ते गेले ते गेले. आता तुमच्या जोडचे काल देता? हो पाहुणे बा, तुमचं काय नुकसान करता आमच्याच्यानं? काय राजू, तुम्ही एवढं केलं आमच्यासाठी, हेच तर भरपूर झालं. झाबरूच्या भेटीला आले राजू तुम्ही, आम्ही तुम्हालाच कामाला लावलं. हा पहा बरं, वावरात जा आणि हे करा. जाऊ द्या, तुम्हाला ते जाऊ द्या. काय तकलीफ झाली असेल तर माफ करावा. हे घ्या बरं, तुम्ही घ्या. हे 20,000 रुपये घ्या. काय राजू, आपण का दुसरे आहो का? आपलं समजून मी मदत केली राजू तुम्हाला, आणि तुम्ही तर मला परक समजता काय वाटते? नाही हो पाहुणे बा, तसं नाही हो. तसं तुम्हाला का फरक समजतो का राजू? आम्ही तुम्हाला आपलं समजतो ना. तसं नाही, पण ते तुमचे एवढे 20,000 रुपये राजू त्याला दिले, त्यानं घेतले. हा मग तुमचं काय नुकसान करता राजू? घ्या घ्या बरं. हे घ्या हो पाहुणे बा. काय राजू, तुम्ही झाबरूचे दोस्त काय ना आपले आमचे दोस्त काय, सारखंच ना. घ्या 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 बरं. ते आम्हाला बरं वाटते जरा. आम्हालाच ते किती वाईट वाटलं काल. तुमच्या जोडचे म्हटलं 20,000 रुपये जाते काय काम, ते शिवले देत नाही म्हणे. तर जाऊ द्या, 20,000 रुपयाचं एवढं काय टेन्शन आहे राजू? तुम्हाला तर माहित आहे, मी कहाणी सांगितली तुम्हाला. 5 लाखाचा फायदा दिला ना करून राजू झाबरून मले. मग या 20,000 रुपयासाठी काय आहे? जाऊ द्या. आता माया ऐका बरं तुम्ही, माया एवढं ऐका तुम्ही. दोस्ताण्याच्या खात्यात दोस्त म्हणता तुम्ही मला. आता हे 20,000 रुपये काही देऊ नका तुमच्या जोडचे. झालं गेलं, पार पडलं, आता विसरून जाते. बरं ठीक आहे बा, नका घेऊ तुम्ही पैसे. पण काही कधी बी काही अडचण असली, काही काम असलं तर सांगत जा बा, काही टेन्शन नका घेऊ. बरं तुम्ही आज चालले वाटते मग? हो आता जाऊ म्हटलं. आता इकडे आलो तर भेटगीट झाली, सगळं झालं. चला आता जाऊ, तिकडले काम पाहा लागते ना. बरं ठीक आहे, या बा. कधी बी आले की भेटत जा, आणि इकडे येत जा बरं. कधी मध्ये राऊंड मारत जा आमच्या इकडं. हो आता येणं चालूच राहील ना. आता झाबरू म्हणजे सगळेच दोस्त झाले ना तुम्ही आमचे राजू. हे गाव म्हणजे आपलं एकदम आपलं गाव झाल्यासारखं झालं. किती मस्त आहे राजू, तुमच्यासोबत मिळून मिसळून राहिलो आम्ही. तुम्ही बी या तिकडं. आले जर पुण्याले जर आले ना, तर गुलटेकडीवर या तिकडं. माझा नंबर गिंबर दिलेला आहे झाबरूल म्या. कधी या तिकडं आले तर. बरं ठीक आहे, येऊ ना तिकडे आले की आम्ही. ठीक आहे, या बा मग, भेटू आता नंतर. येत जा असेच. बरं बरं ठीक आहे. याच्यावरच ते ठेवलं होतं. कुठं गेलं? आई, हे आई. काय रे, काय झालं? काय ओरडू राहिला? अहो ते माय हॉल तिकीट होतं ना याच्यावर कोण घेतलं? हॉल तिकीट कोण घेते बेटी? हा असेल तिथंच पाय ना. अहो नाही ना, आम्ही पौराल ना याच्यावर. हे इथं पौराल सगळं ते इथंच होतं ना. कुठे गेलं काय माहिती, इथं दिसून नाही राहिलं ना. तिकडे कपाटात ठेवलं असेल, तिकडे रूम मध्ये असेल, पाय तिकडे. पाहू दे बा, आता 2 दिवसांनीच तर पेपर आहे. कुठे गेलं रे बाबा? थांब, पाय तुम्ही तिकडे घरात, पाहतो आहे का. हो आई, नाही आहे ना इथं तर काहीच नाही आहे. मी पौराल सगळीकडे, इकडे कुठे नाही दिसलं, कपाटातही नाही. काय करावं या पोराचं आता? तिथं असेल बरं कुठेतरी. 12वीचं वर्ष आहे ना, त्याच्यानं अभ्यासाचं टेन्शन न काय त्याला काय सुचून राहिलं वाटतं काय. आई नाही ना तिथं, मी कपाटात सगळीकडे पाहिलं. कुठे गेलं माय हॉल तिकीट? कुठे गेलं सर्व? असं रे, कुठे ठेवलं तुला? तुझं लक्ष नाही का? कुठे ठेवलं होतं? हे तर कूलरवरच ठेवलं होतं ना. आता 11 तारखेपासून पेपर आहे आमचे. कुठे गेलो? तू आता उचलला असेल. तू काय हात लावत राहत काय? सांग आता, तुझ्या हॉल तिकीटचं मला काय काम आहे? मी काय उचलणार आहे तुझ्या? आणि उचलला तर मी सांगितलं नसतं का? मग गेलं कुठं? इथंच होतं ना. तू असेल कुठेतरी, काय जायचं नंतर. तू जेवून घे बरं पहिले. काय जेवण? मी नाही जेवत आता. मला हॉल तिकीट पाहू दे बा पहिले. अरे भेटेलच ना, आता घरात आहे म्हटलं कुठे ना कुठे असेल ना बे. तू एक तर कालपासून जीवन राहिला. काल तसंच अभ्यास करू राहिलो करतं, आणि जेवत नाही, काही नाही. जेवण मग अभ्यास होते. कायचं जेवण काय? मला या 12वीच्या पेपरच्या काही सुचून नाही राहिलं. आता पेपर आहेत आमचे, अभ्यास चांगले पेपर गेले पाहिजे ना. ते आता हॉल तिकीट कुठे गेलं असेल, काय काम आहे? बाबांनी नेलं असेल का? बाबांनी उचलून ठेवलं असेल इथं. काय सांगा बाबांनी ठेवलं असेल उचलून तर कुठं? ते बाबा काय हात लावते तू यायले? तुझ्या वस्तू तुला माहित राहत का? आमच्यावर बिखरतले का तू? असं काय बडबड करू राहिला? हो तू तशी, बाबा तसेच. हा काही माया एक वस्तू जागा राहू देत नाही माई. सगळ्या वस्तू इकडे तिकडे करून टाकता तुम्ही. या वस्तू ठेवतात नाही का तुला?
बरोबर ठेवायची आपली वस्तू आपल्या याच्या ठिकाणी. हा ते तुला कपाट करून दिलेलं आहे पुस्तकासाठी, त्याच्यात ठेवायचं सगळं सामान तुझं. हा कुठे इथं कुलर गिलर कुठे ठेवतं. चल घे जेवून घे आता तू. मला जा लागते तिला वावरात जा लागते ना. मी नाही जेवत जा. माय पहिले हे पाहून दे मला. माय ते हॉल तिकीट पाहून दे, नाही तर मग मी नाही जेवत आता जा. ते का चाललो वावरात येत नाही का? घरान टाइम आपला. हो आली झालं डब्बा बांधला आहे. थांबा येले वाढून देतो ना, येतो लगेच. काय वावरात नाही जात? हा वावरात नको जाऊ. हा मी माय हॉल तिकीट पाहून दे पहिले. ना जराशी पुढे जा तू. मी पाहतो येते हॉल तिकीट पाहून देतो आणि येतो लगेच. बर या मग. चल तुला वाढून देतो, तू जेवून घे. मी पाहतो तोपर्यंत कुठे आहे का ते पाहतो, त्या कपाटात गिपाटात आहे का पाहतो. जेवत नाही म्हटलं ना. हा जेवत नाही म्हटलं ना. मी नाही जेवत. माझ्या पहिले हॉल तिकीट पाहून दे, मग जेवत मी. अबे पागल गेल तर नाही झाला. एवढा काय टेन्शन घेऊन राहिला तू? जसं काय मोठा आभाळ कोसळलं. जेवून घे तू पहिले. चल हॉल तिकीट इथेच कुठतरी, नाही बाबा विमाने उचलून ठेवलं असेल. थांबते बाबाला फोन लावून पाहतो. बाबाने ठेवलं असेल नाही तर कुठेतरी. लाव लवकर फोन. कृपया काही वेळाने डायल करा. जिस नंबर पर आप संपर्क करना चाहते हैं वो अभी व्यस्त है. येत आहे फोन नाही लागत वाटतं आता. आपण ज्या मोबाईल नंबरवर संपर्क करू इच्छिता तो सध्या व्यस्त आहे. कृपया काही वेळाने डायल करा. याचा फोन काही लागून नाही राहिला. ते आले की मग विचारतो. ते आल्यानंतर येतच ना घरी आता. आले की मग विचारतो. फोन लागू करून नाही राहिला पण त्याचा. फोन कुठे ठेवला त्यांनी? फोन कुठे ठेवला? फोन कुठे ठेवला त्यांनी? फोन जवळच असेल. रेंज नसेल काही नसेल, लागूनच राहिला. एवढा काल तू हे करू राहिला? हॉल तिकीट कोणी सांगितलं त्याला उचलायचं? माझ्या काऊन उचलून ठेवलं त्यांनी? आल्यावर विचार बरं त्याले. आता मला जा लागते वावरात. काय हो काय कल्ला चालू आहे तुमचा जोर जोरात? हे हॉल तिकीट तुम्ही नेलतं का? हे पाणी किती बरोबर करू राहिले हॉल तिकीटसाठी? मगाशीपासून सगळं घर डोक्यावर घेतलंय ना. काय जेवण नाही राहिलं काही नाही. बरोबर करू राहिले मगाशीपासून. तुम्ही काल नेलं हॉल तिकीट? मी काल नेलं. ते काय तुमच्या हातात आहे ना? हो हे ते 10 फुटीच्या बबलून दिलं माझोळ. ते म्हणे तुमच्या पोरानं काय लॅमिनेशन करायसाठी ठेवलं होतं म्हणे. त्याने दिलं माझोळ. मग मी आणलं घरी. काय 10 फुटी कागदाची पाजल तर ते लॅमिनेशन करायला? हो आई माझ्या लक्षात नाही कडे. काल दिलं होतं मी ते लॅमिनेशन करायसाठी गेलो त्याची. तर ते गर्दी होती, ते दुकानात गिराईक होते. मी म्हटले करून ठेवा मी येतो नंतर. माझ्या लक्षच नाही. काय दिलं म्हणता? हा लहान नाही झाली ती आमच्यावर बरोबर करू राहिला. तुला खाल्लेला घास नाही आम्ही लागून दूर राहिला तू. काय दिलं त्यांच्याकडे लॅमिनेशन करायला, तर मग तुला लक्ष नाही का? नाही हो ते अभ्यासाच्या टेन्शन मध्ये काय विसरूनच गेलो मी. ते मला माहितच नाही, आठवणच नाही की मला तिथं लॅमिनेशन करायसाठी दिलेलं आहे म्हणून. जाऊ दे रे का त्याच्यावर काय ओरडत राहू दे. अहो पण हे किती चिडचिड करू राहिलं मग आजपासून. जेव्हा म्हटलं जेवतही नाही म्हणजे तुम्ही माझ्या वस्तू इकडे तिकडे करता नसन तसं काय बरोबर करू राहिलं ते त्याचं त्याला माहित. जाऊ दे ते आता 12वीचे पेपर आले जवळ. आता त्या पेपरचं टेन्शन असेल. त्या टेन्शन मध्ये त्याला येण्या सुचू राहिलं वाटते. जाऊ दे मी सांगतो त्याला. जा तू एक काम कर बरं. घे रे भाऊ हे हॉल तिकीट ठेवतोय बरोबर. खरंच बाबा माय या अभ्यासाच्या टेन्शन मध्ये लक्षात नाही राहिलो. तिथे मॅच दिलं होतं त्या दापती काकाची तर, पण माझ्या लक्षातच विसरून गेलो. जाऊ दे त्याचं काय टेन्शन घेते एवढं. तू येस नाही तर सगळ्याच पोराचं असं आहे तुमच्या. वर्षभर काही त्या शाळेचं अभ्यासाचं टेन्शन घेत ना तुम्ही. मस्त मजा करता, खेळता, मोबाईल पाहता, इकडे तिकडे मजा करता. हा ते गेम खेळू दे, हे करू दे. आणि आता मग परीक्षा जवळ आली की मग टेन्शन घेता. मग रात्र जागून अभ्यास करू दे. जेवत नाही काही नाही. हा मग तुमच्या डोक्यावर टेन्शन येते. बस न जेवल्यानं नेणं अभ्यास होईल का तुमचा? वर्षभराचा अभ्यास तुम्ही मग 8 दिवसात करायला पाहता. ते कसा होईल? मग येते तुमच्या डोक्यावर टेन्शन. त्यासाठी जर पहिलेपासूनच तयारीत राहिलं, पहिलेपासून अभ्यास बरोबर व्यवस्थित करून हे केलं तर मग काय टेन्शन येते? हा अभ्यासाच्या वेळेस टेन्शन काय येते मग तुम्हाला? अभ्यास करताना कधी बी मन शांत आणि निवांत याच्यात करावं लागत असते, एकाग्र मनाने. आणि तुम्ही असं टेन्शन घेऊन जर अभ्यास केला तर ते काय लक्षात राहील तुमच्या? राहते का लक्षात तुमच्या एकतरी गोष्ट? नाही हो बाबा मी शाळा तर तुम्ही कंटिन्यू केली, तुम्हाला माहित आहे. हा
शाळेत जातो मी रोज आणि अभ्यासही केला तसा. अभ्यास झालेला आहे माया, पण हे कसं जरा परीक्षेचं टेन्शन घेतल्यामुळे मला जरा चिडचिड झाली. हो ना, मग मी तेच तर सांगू राहिलो तुले. परीक्षेचं टेन्शन नाही घ्यायचं ना. जेवढा आपल्याला अभ्यास होते तेवढा पुरेपूर अभ्यास करायचा प्रयत्न करायचा. टेन्शन घेऊन अभ्यास नाही करायचा. टेन्शन घेऊन जर अभ्यास केला तर काही लक्षात राहत नाही. सगळं जेवढं पाठ केले प्रश्न ते सगळे विसरून जाते माणूस. प्रश्न उत्तर कोणतेच लक्षात राहत नाही तुला सांगतो. म्हणून टेन्शन न घेता रिलॅक्स मध्ये अभ्यास कर. तुम्हाला काही कमी नाही राजा. गाईडा गिडा सगळ्या सुविधा आहेत. वर्षभर अभ्यास करायला बी सगळ्या सुविधा आहे. आमच्या वेळेस तर काय गाईडा नाही भेटायच्या ना वया नाही भेटायच्या का अभ्यास काय चालू करता. तरी आम्ही काय टेन्शन न घेता काय पास झालो. आणि तुम्ही राजा एवढ्या सगळ्या सुविधा असून सुद्धा एवढं टेन्शन घेऊन सगळं हे घालवता. म्हणून या टेन्शन मध्ये सगळं परीक्षेचं नुकसान नको करू. मस्त रिलॅक्स मध्ये अभ्यास कर आणि चांगले पेपर दे. जा आता जेवून घे. जेवून घ्यायचं कधी बी पोटात खाऊन पिऊन मस्त अभ्यास करायचा. न खाता पिता अभ्यास केला की ते पोटात भूक असली की ते काय डोक्यात लक्षात राहील तुया. बरं ठीक आहे बाबा. बघा असं आहे बा मंडळी. वर्षभर मोबाईल पाहू दे, गेम खेळू दे, हे करू दे, इकडे तिकडे फिरू दे, उन्हाळक्या करू दे, याच्यात घालवते हे लेकरं. आणि मग परीक्षा आली की टेन्शन घेते. तर मग जेवणावर लक्ष राहत नाही त्याचं. रात्र जागून अभ्यास करायला पाहिजे. तर तुम्ही सांगा वर्षभराचा अभ्यास मग 8 दिवसात पुरा होईल का. आणि त्यात हे टेन्शन न अभ्यास करते तर मग काय लक्षात राहते याच्या. म्हणून तो म्हणतो ना याचं असं काम आहे, जेव्हा ताण लागली तेव्हा वीर खोदायला जाते. आधीपासून तयारीत राहिलं अभ्यास केला पद्धतशीर तर होत नाही का. पण नाही, तेव्हा येले मग मोबाईल दिसते. मग टक्के कमी पडले की मग येले नंबर नाही लागला आणि त्याला नंबर नाही लागला त्याचं टेन्शन. म्हणजे हे स्वतः तर टेन्शन घेतात पण घरच्याला बी टेन्शन देतात. काही जण तर एवढे टेन्शन घेते या परीक्षेचं की ते परीक्षेला गेल्यावर त्यांचं हॉल तिकीट घरी राहते हे त्याला माहित नाही राहत. बिना हॉल तिकीटचेच पेपर द्यायला चालले जातात. म्हणून ज्या विद्यार्थ्याला खरोखर वाटत असेल आपण पुढे जावं, काहीतरी तरक्की करावी, त्यांनी आपला कंटिन्यू अभ्यास म्हणजे वर्षभर पुरा व्यवस्थित अभ्यास करणं हे गरजेचं आहे. आणि ज्या लेकराचा वर्षभर पुरा व्यवस्थित अभ्यास झाला त्या लेकराला मग परीक्षेचं टेन्शन याची गरजच नाही. त्याला टेन्शन घ्यायचं कामच नाही ना. त्याचा अभ्यासच पुरा झालेला असते आणि ते लेकरू कधीच मागे राहत नाही. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनो तुम्ही बी लक्षात ठेवा. शांततेनं आणि एकाग्र चित्तानं अभ्यास करा आणि टेन्शन न घेता परीक्षेला जा. म्हणजे त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित प्रश्न उत्तर सोडवता येईल. त्यामुळे चांगल्या प्रकारे यश तुम्हाला प्राप्त होईल. चला तर मग तुमच्या सगळ्यांना बोर्डाच्या पेपरसाठी हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा. आधीच्या व्हिडिओला कमेंट करणारे हितेश डहाके, सुनीता तोटे, राजू वडुळकर, हेमंत लकडे, त्याचबरोबर आपले साहिल भाऊ, या सगळ्यांचे मनापासून आभार. तुमच्या सगळ्यांचा असाच सपोर्ट राहो हीच अपेक्षा करतो. चला भेटू आता उद्या संध्याकाळी 5 वाजता.